कार्यक्रम एवढा मोठा आणि व्हिडिओ एवढा छोटा का बनवलीस? बरं बनवलीस ती बनवलीस, आम्हाला त्यात का घेतलं नाहीस असं कुणी म्हणायला नको. या भीतीपोटी पुन्हा एक वेळ हा मिनी व्लॉग मी पुन्हा रिपोस्ट करत आहे. तर इत्थंभूत कार्यक्रम मी तुम्हाला दाखवलेलाच आहे, पण डिटेल आत्ता मी दाखवणार आहे. ॲक्च्युली बाबा कसा गोंधळ चाललेला, काय काय चाललेलं, एवढ्या छान कार्यक्रमाच्या पाठीमागं पडद्यामागचे कलाकार कोण आहेत? तर हे आहेत आमचे मामा, ज्यांनी मस्त आमच्यासाठी प्रसाद बनवलेला. मसाले दूध इतकं छान बनवलेलं की आय स्वेअर मस्तच मस्त होतं, सांगता येत नाही. त्यासाठी तुम्हाला इकडे यावं लागेल, आमच्या आनंदात सामील व्हावं लागेल, आमच्याबरोबर आमच्या सुखदुःखात सामील व्हावं लागेल. तर मी कुठून बोलते? तर मी बोलते हे कोल्हापूर जिल्ह्यातील तळसंदी गावातून. तर तळसंदी गावातून आज वंदना काकींच्या घरी चिले महाराजांची पालखी आणली होती. त्यासाठी सर्व महिला मंडळ, म्हणजे गावाकडे हे असतंच बरं का, गल्लीतल्या सगळ्या बायका वगैरे एकत्र येतात, सुखातही दुःखातही सगळ्यांच्या एकमेकाच्या आनंदात सामील होतात. इकडं असं काही नसतं जसं की शहरात असतं तुमच्याकडं. बाकी आमच्या इकडं आम्ही सगळे एकमेकाच्या सुखदुःखात सामील असतो. तर चिले महाराजांची पालखी घरी आणली, मस्त आनंद सोहळा आम्ही साजरा केला. आदल्या दिवशीच बऱ्यापैकी सगळ्या महिला मंडळांनी तयारी केलेली. तर हे आहेत गुरुजी, चिले महाराजांचं प्रतिरूप. चिले महाराज कुणाचं रूप आहे? तर ते दत्तगुरूंचं रूप आहेत. तर दर्शनासाठी आणि आरतीसाठी गल्लीतल्या बाकी सर्व महिला मंडळ आले होते आणि मामाने मस्त वडापाव प्रसादासाठी बनवलं होता. तुम्ही बघू शकता, दिसतानाच इतकं छान दिसतं. टेस्ट तर ऑसम होती. कधी आलात, इव्हन नेक्स्ट इयरला तुम्हाला इन्व्हिटेशन देईनच, यूट्यूबवरती देईन, तुम्ही येऊ शकता, मस्त आमच्या आनंदात सामील व्हा. तर बाकी ही हाऊस मात्र प्रत्येकीला असते बरं का, तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन फोटो काढायची. तर मी सगळ्यांची ती हाऊस पुरी केली. म्हटलं तुम्ही तुळशी वृंदावन डोक्यावर घ्या, मी तुमची हाऊस पुरी करते, फोटो काढते. बाकी सगळ्यांना कॅप्चर केलं. सगळ्यांच्या आनंदात मी सामील झाली. अगदी सगळ्या खुश होत्या, मस्त आनंदमय वातावरण होतं. गप्पा टप्पा खात पीत चाललेल्या होत्या, अगदी खाऊन पिऊन निवांत गोसिपिंग चाललेलं होतं बरं का. असं हे तुम्हाला गावाकडे बघायला मिळालं बरं का, मस्त निवांत खाली बसून गप्पा टप्पा मारायच्या. तर बाकी हे वातावरण तुम्हाला कसं वाटतं हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं. आनंदमय तर आहेच, बाकी आणखी हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हे देखील सांगायला विसरायचं नाही. चला, तर हा व्हिडिओ आता मी डिटेलमध्ये केलेला आहे. छान वातावरण आहे बघा, सगळ्या अशा एकमेकीला मदत करत असतात. वंदना काकी एकट्या होत्या, पण आम्ही त्यांना एकटापणा जाणवून दिला नाही, आम्ही सगळे मदतीला गेलेलो. ॲक्च्युली आदल्या दिवशी मला जाणं पॉसिबल नव्हतं, मी दुसऱ्याच दिवशी गेलेलं. तर ह्या आहेत आमच्या वंदना काकी, यांच्याच घरी हा सर्व कार्यक्रम आम्ही पार पाडलेला आहे. तर सगळ्यांची हाऊस मी पुरी केली, नंदुबाईंचीही केली, दोघी नंदुबाईंचीही केली. मस्त त्यांनाही तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन मस्त फोटोशूट करायचं होतं, करून दिलं. ओके, कसं असतं दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानणं, ह्यात सुद्धा एक वेगळाच आनंद असतोय. बाकी ज्या महिला आल्या होत्या त्यांना हळदी कुंकू देण्यात आलं. पालखी जात आहे आता, तर तुम्ही एखादी विश पटकन मागा आणि नमस्कार करा. चला बाय.